मित्रांनो नमस्कार. आपलं बालराजेंद्र शेवगा उद्योग या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपणा सर्व मित्रांचे मनापासून स्वागत. मित्रांनो 2-3 दिवसापूर्वी जे व्हिडिओ टाकले होते चिंचा या साक्षीला ते बागेमधील, तर बऱ्याच जणांची फवारणी सध्याला व्यवस्थित चालू आहे. तर ज्यांना फोन आले त्यांना सांगितलं आहे की काय काय फवारण्या करायच्या जेणेकरून मधमाशी आपल्या बागेमध्ये येईल आणि व्यवस्थितपणे सेटिंग होईल. मित्रांनो तत्पूर्वी काय केलेलं आहे की एक 4-5 महिन्यापूर्वी मित्रांनो आपण एक शेवगा नर्सरी पण चालू केलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात की आम्हाला 1 एकर शेवगा लावायचा आहे, 2 एकर शेवगा लावायचा आहे किंवा आम्हाला रोपं हवे आहे. तर त्या खास त्या मित्रांच्या आग्रह असतो मित्रांनो आपण शेवगा नर्सरी ही चालू केलेली आहे. तरी बऱ्याच जणांना शेवगा नर्सरी मी चालू केलेली अशी काही माहिती नव्हतं. कारण मित्रांनो मी याचा कोणताही कुठं व्हिडिओ टाकलेला नव्हता. कारण इथून मग काय झालेलं होतं की मी ज्या मित्रांना रोपं दिले होते किंवा बियाणे दिले होते त्यांच्या बागेत जाऊन त्यांनी प्लॉट पाहूनच मला फोन येत होते की बाजूच्यांनी पण शेवगा लावायचा निर्णय घेतला. त्यामुळे मित्रांनो ती ऑर्डर मला देणं लगेच पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा जानेवारीचं लागवड डिसेंबरची लागवड करण्यासाठी पुढचा जूनचा जो बहार घेण्यासाठी ज्या मित्रांना शेवगा लावायचा आहे त्यांनी मित्रांनो दिलेल्या नंबरवरती कॉल करा. आपण डायरेक्ट शेतकऱ्यांना जागेवरती रोप आपण पोच करत असतो, संपूर्ण माहिती पण देत असतो. आणि ज्या शेतकऱ्यांना जास्त प्रकारे क्षेत्र लावायचं आहे मित्रांनो त्यांना रोपं देऊन पण आपण माल हा विकत घेणार आहे. आपण कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम पण चालू केलेलं आहे. ती कसे असेल काय असेल मित्रांनो यापुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला दिसणार आहे. तत्पूर्वी आपण आज पाहू शकता की आज संभाजीनगरसाठी संभाजीनगरच्या ज्या डेप्युटी कलेक्टर मॅडम आहेत गिगे मॅडम समाज कल्याणच्या त्यांची ऑर्डर होती मित्रांनो. ती आज ऑर्डर आपण पॅक केलेली आहे आणि ती आज ऑर्डर संभाजीनगरला जाणार आहे. तर उद्या परवा दिवशी पैठण पाचोडची कुलकर्णी साहेबांची ऑर्डर आहे मित्रांनो. ती ऑर्डर जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना रोपं हवे असतील त्या शेतकऱ्यांनी दिलेल्या नंबरवरती मित्रांनो नक्कीच संपर्क करा. ऑर्डर दिल्यानंतरच मित्रांनो तुम्हाला रोपं भेटणार आहे. कारण मी अगोदर सुरुवातीला कोणत्याही प्रकारचे रोपं बनवून ठेवत नाही. कारण सर्व मित्रांना माहिती आहे की शेवगा पीक हे किती सेन्सिटिव्ह आहे आणि आज सध्याला शेवग्याला मार्केटमध्ये काय बाजारभाव चालू आहे. तर विषय असा आहे मित्रांनो की मी कोकोपेटमध्ये रोपे बनवत नाही. मी माती असेल त्याच्यामध्ये खतं वगैरे टाकून मित्रांनो अशा प्रकारची रोपं बनवतो. 1 किलोची पिशवी आहे. रोपा एकदम निरोगी आणि जे रोप चांगलं आहे मित्रांनो तेच मी शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून जो शेतकरी पुढे शेवगा लावणार आहे त्याला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही. तत्पूर्वी या व्हिडिओपुरतं मित्रांनो एवढंच मर्यादित. धन्यवाद.